श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आदरणीय स्वामी भक्त व दा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथातील प्राध्यापक म. अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचं वाचन आपण ऐकत आहोत. काल आपण ऐकला याचा भाग पहिला. आज ऐकूया या प्रस्तावनेचा भाग दुसरा. सद्गुरू कृपेचं प्रेम सुख कसं असतं, परमानंदाची प्राप्ती कशी होते, निष्ठावंत साधकाचा आध्यात्मिक प्रवास कसा पूर्ण होत जातो, याचंही समग्र दर्शन या विवेचनात ओघानं घडत जातं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, परमामृत, दासबोध, आचार्यांची स्तोत्रे, विवेकानंदांची व्याख्याने, योगी अरविंदांचं विवेचन, गुरुदेव रानडे आदी संतांचे दाखले घेत देत हे गुरुशिष्यांचं अंतरीचं निजगूज प्रकट होत जातं. त्यात ज्ञानसंपन्नताही आहे आणि भावसंपन्नताही आहे. एक, अभ्यास हा ज्याचा त्यानंच करावयाचा असतो. निदिध्यास, गुरुनिष्ठा, अखंड सोहम अनुसंधानात्मक भजन करावं. गुरुरूप होऊनच भजन करावं. साधनेबद्दलही वृथा अहंकार नसावा. 2, संसार न मोडता आणि आपले नेहमीचे व्यवहार सांभाळून खऱ्या सुखाचा आणि आनंदाचा लाभ मिळवण्याचा एक सोपा राजमार्ग आहे. या मार्गासच ध्यानयोग किंवा राजयोग किंवा क्रममार्ग अशी नावं आहेत. या मार्गानं गेल्यास खात्रीनं ध्येय गाठता येतं. 3, सोहम याचा अर्थ तो मीच आहे, म्हणजे परमेश्वर तो मीच आहे. या मंत्राचा अर्थ ध्यानात घेऊन श्रद्धेनं जप चालू ठेवला पाहिजे. संसारातील कोणत्याही व्यवहाराच्या आड हा जप येणार नाही. या जपाचा अर्थयुक्त निदिध्यास यालाच कोणी अभ्यास असंही म्हणतात. 4, पंडित लोक नसता काथ्याकूट करून काहीही शोधबोध लावत आपण आपला अनुभव घट्ट करून अद्वैत रूप आनंद रसात बुडावं, डुंबावं. अनुभवाशिवाय उगाच बडबड नको. कोणताही संप्रदाय एकच सद्वस्तू दाखवणार, मग आपला सोहम भाव काय वाईट. 5, माळ, जप, मृगाजीन, आसन ही साधकाला साधकावस्थेत स्थिर करण्याची फक्त साधनं. परतत्वावर अलक्ष लक्ष अखंड ठेवणं हे मुख्य, बाह्य गोष्टी गौणच. 6, सेवा म्हणजे भजनच, गुरुकृपा म्हणजे सोहम बोधच. हा बोध झाला, सारखं भजन झालं की सर्वच संकल्प विकल्प नाहीसे होतात. सर्व स्वस्वरूपच दिसू लागतं. सोहम बोधानं ज्ञानप्राप्ती होते. 7, सोहम ध्यान प्रसन्न चित्ते भक्तिभावाने करून मग सांसारिक जीवनास सुरुवात करावी. सोहम चिंतनानं मनास वाटेल तसं भटकण्याचा वावच राहत नाही. सोहम साक्षीत्वानं सुखदुःखाचे हेलकावे सहन होऊन आपण संपूर्ण अलिप्त असून देह प्रारब्धानुसार वर्तत आहोत असा खेळ लीलया पाहता येतो. पुढे अभ्यासाने देहाहंतता संपूर्ण मावळून आपणच नाना रूपे नटून सर्वत्र वावरत आहोत असा पिंड ब्रह्मांड साम्य भाव अनुभवास येतो. 8, मुलाबाळांनी ऐकल्यास योग्य तो सल्ला द्यावा. संसारात कोणत्याही बाबतीत अट्टाहास न ठेवता अलिप्तपणे संसार करावा. देहधर्म आहे तोपर्यंत काळ वेळ परिस्थितीनुसार वागूनही शांती ढळू देऊ नये. मूळ भजनात सतत राहावं म्हणजे सर्व गोष्टी साधतात. 9, सर्व काही सोपं आणि उघड उघड आहे. विवेकानं आणि श्रद्धेनं पाहणारा हवा. आपल्याला काय करावयाचं आहे, कसं जावयाचं आहे ते ध्येय एकदा ठरवावं आणि त्याप्रमाणे वागावं, म्हणजे आज ना उद्या ते साध्य होईलच. 10, ईश्वराबद्दल दृढ भाव,
सर्वार्पण शुद्ध आणि स्थिर बुद्धी झाली की संकल्प विकल्पात्मक वृत्ती उठतच नाहीत. अशामुळे सर्वच क्रियाकर्म वासुदेवमयच होतात. अशा भक्तावर संकट, दुःख वगैरे आघात झाले तर त्याची काळजी नारायणालाच लागते. तोच भक्ताच्या पाठीशी राहून त्याचं संरक्षण करतो. ही गोष्ट त्रिकाळ बाधित समजा. 11. परमार्थ म्हणजे अखंड प्रसन्नता, परमशांती. या परमशांत अवस्थेत साधक सोहम ध्यानानं परमात्मरूपाशी समरस होऊन त्याला या विश्वाच्या दृश्य पसाऱ्यात आपणच ओतप्रोत भरून राहिलो आहोत, विश्वरूपानं आपणच नटून राहिलो आहो असा प्रत्यय येतो आणि तो सुखदुःखातीत अशा अखंड आनंदात निमग्न होऊन राहतो. किंबहुना तो आनंदरूपच होतो. अशा तऱ्हेची अनेक बोधवचनं या ग्रंथातील पानापानावर विखुरलेली आहेत. माझ्या सद्गुरूंनी जे अनुभविलं आणि मला सांगितलं तेच मी तुम्हास दिलं. स्वतः अनुभव घ्यावा असं स्वामी स्वरूपानंदांनी एकदा बोलण्याच्या ओघात स्पष्ट केलंय. अमलानंदांनी अमलगाथेत 58व्या अभंगात मोठा हृदय अनुभव शब्दबद्ध केला आहे. हे शब्दज्ञान त्यांच्या वाचनामध्ये तर पूर्वी कधीतरी आलेलं होतंच, पण त्यामधला दिव्य आशय आता गुरुमुखामधून ते शब्द आल्यानं आकलू लागला असं ते सांगतात. तेच शब्द म्या पढिले, तेच गुरुमुखे आले, शब्दशक्ती किती थोर, मती प्रकाशी ती फार. हा फरक चमत्कार वाटावा इतका मोठा असतो. ग्रंथामधील बोध आणि सद्गुरूंनी केलेला बोध यात जमीन अस्मानचं अंतर असतं. सद्गुरूंच्या वाणीत अमोघ सामर्थ्य असतं. त्या वाक सामर्थ्याला दैवी वाणीची योग्यता प्राप्त झालेली असते. गुरुबोध प्रकाशरूप असतो. तो दिव्य प्रकाश शिष्य अंतःकरणात प्रकाशू लागतो. त्यामुळे शिष्याला एक दिव्य दृष्टी प्राप्त होते. त्या उपदेशामृतानं त्याचं मन उन्मन होतं. मग आपोआप ध्याता, ध्यान, ध्येयादी त्रिपुटी मावळतात. मीतूपणा सरतो आणि विश्वी विश्वंभरच सर्वत्र कोंडून राहिला आहे याची प्रचिती येत राहते. सद्गुरूंनी केलेल्या उपदेशामुळे ज्ञानप्राप्ती तर होतेच, शिवाय त्यामागील प्रेमस्पंदनानं भावजागृतीही होत राहते. त्यामुळे श्रद्धा, निजनिष्ठा, निर्धार या अंगानं प्रेमभाव भरभरून वाहू लागतो. जे हे सात्विकी श्रद्धा, जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. भगवत कृपेचा मेघ ओसंडू लागला की श्रद्धा सरिता भरभरून वाहू लागते. भक्त भगवंतावर आणि भगवंत भक्तावर प्रेम करू लागतो. भगवंत हा प्रेमरूपच असल्यानं तो भक्तावर प्रेमाचा वर्षावच करतो. हा प्रेमरस आगळा असतो. हे सुख, तो आनंद वर्णनातीत आहे. स्वामी अमलानंदांनी अनन्य शरणागत सर्वस्व समर्पित होऊन हे परमसाध्य साधलं. गुरुसेवेनं देहबुद्धी गळून गेली, आत्मबुद्धी प्रकाशली, चित्त चांचल्य संपून ज्ञानदीप उजळला, स्वठाईच स्वानंदाचा ठेवा सापडला. गुरु शिष्याचं ऐक्य होऊन ते स्वात्मानंदी रंगून गेले. अशी त्यांची परमार्थ साधना पूर्णत्वाप्रत गेली. स्वामी म्हणे, अमलानंदा, ह्या ग्रंथाच्या वाचनानं आपल्यालाही आत्मसुखप्राप्तीची पाऊलवाट आपोआप सापडेल यात शंका नाही. स्वानंदे स्वात्मसुख भोगण्याचं भाग्य सर्वांना लाभो हीच सद्गुरूचरणी विनम्र प्रार्थना. शुभम भवतु. ही प्रस्तावना लिहिली गेली आहे 17 एप्रिल 1995 या दिवशी. आदरणीय स्वामीभक्त व दा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथातील प्रस्तावनेचा भाग दुसरा आपण ऐकला. उद्यापासून आपण या ग्रंथातील पहिल्या पुष्पाच्या वाचनास
सुरुवात करूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.